रंग रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. याविण आणिक असता पैसाधन, वाहातसे आण विठोबाची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नमिला गणपती माऊली शरणा, नमिला गणपती माऊली शरणा, नमिला गणपती माऊली शरणा. गुरुराया दंडवत, गणपती माऊली शारदा. आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या सुतीला द्यावे म्हणती. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करुणी रंका धरी हाता, तुका म्हणे माता पिता गुरुबंधू, तुझ कृपा सिंधू पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, याची आस पुरवावी. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी.
बरनौर भूबीर विमल जसू जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेस विकार. ओम सर्वत्र सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा आज आपल्या रतनबाई कंपाऊंड मुलुंड चेक नाक्याच्या जवळ आणि या निमित्ताने आपण सर्वजण आज इथे जमलेलो आहोत. आणि काय माहितीये का, मुळात वेळ जी दिलेली आहे ना, वेळ जी दिलेली आहे आपल्याला कीर्तन रूपी सेवेसाठी ती 8 ते 12 आहे. त्यामुळे कोणीही आता या जागेवरून 3 तास हलायचं नाही. आचारसंहिता चालू आहे ना, म्हणून वेळ आपल्याला जास्त मिळालेला आहे. म्हणून अभंग पण घेतलेला आहे तो 6 चरणांचा घेतलेला आहे तुकाराम महाराजांचा. तर गणपतीरायांना वंदन करून झालं, पांडुरंगाला वंदन करून झालं, सर्व देवदेवतांना साधू संतांना वंदन करून झालं. आता इथे जमलेल्या माझ्या माता पित्यांसमान असणाऱ्या आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मागे उभे असणारे टाळकरी, वारकरी, विणेकरी, मृदुंगमणी, गायकवृंद या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. पण प्रारंभ करण्यापूर्वी आणखीन एक विनंती करतो आपणा सर्वांना की वेळ कमी असल्यामुळे कदाचित राहून जाईल, म्हणून आत्ताच शेवटी जे करायचं असतं ते आत्ताच करतो. नाव काय आपलं? महाड. लोणे रे का? आणि तुम्ही प्रथमेश जगदाळे. हे 2 उत्तम असे मृदंगमणी आज आपल्याला लाभले आणि पहिलाच दिवस. त्याचबरोबर 2 गवईकार. आपली पण नावं सांगा. एक धुमाळ महाराज आणि दुसरे आता माझ्यासाठी नवीन आहेत म्हणून नावं विचारून घेतली. या सर्वांनी आपल्याला जवळजवळ अर्धा तास असं काही मंत्रमुग्ध करून ठेवलं की पुढचं कीर्तन ऐकायची आवश्यकता नाही. म्हणून सगळ्यांसाठी या चौघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर काय आहे ना, आजचा जो आपला हा नाम यज्ञाचा सप्ताह चालू आहे, वाचल्यावर जरा बरं वाटलं ती पत्रिका वाचल्यानंतर की या सप्ताहाला नामयज्ञ म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि ही जी परंपरा आम्हाला आपण दिलेली आहे ना, हे आता मी काही पाहिलेलं नाही, पण वैकुंठवासी श्री नामदेव आप्पा महाराज शामगावकर आणि यांच्या अधिपत्याखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाने आपण या भक्ती मार्गामध्ये उतरलो किंवा त्यांनी आम्हाला वाट दाखवली. म्हणजे मार्ग धावून गेल्या आधी संतती. मग अशा या संतांनी आम्हाला हा मार्ग दाखवून दिला. त्यांनी एक बीज आम्हाला रोवून दिलं आणि आज आम्हाला इथं हा वृक्ष बघायला मिळतो. आणि आज या पंथावर आम्ही जे आहोत या सगळ्याचं श्रेय शामगावकर महाराजांच्याकडे जाते. म्हणून एकदा त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करूया. आता वेळ कमी असल्यामुळे सगळी सेवा धावती होणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने समजून घ्यायचं. एकतर अभंग 6 चरणाचा किती कडवी सुटतील, किती चरण सुटतील माहिती नाही, पण थोडक्यात पहिलं सांगतो, म्हणजे एखाद दुसरं चरण राहिलं तरी चालेल. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. म्हणजे तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत की भक्ती करून जर परमात्म्याला प्राप्त करायचं असेल ना, तर 9 ज्या भक्ती आहेत त्या 9 भक्तींपैकी सर्वात सोपी असणारी भक्ती किंवा सोपं असणारं साधन म्हणजे नामसंकीर्तन भक्ती. आणि ही भक्ती केल्यामुळे याच जन्मातील नव्हे तर जन्मोजन्मांतरीची आमची जी पाप आहेत ना, ही जळून भस्म होती. बरं, यासाठी आम्हाला काही कष्ट करायची आवश्यकता आहे का? नाही. न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आम्हाला कुठेही जाऊन जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करायची आवश्यकता नाही, हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची आवश्यकता नाही. या साधनाच्या द्वारे तो जो नारायण आहे तिथे विटेवरती उभा, तो स्वतःहून आनंदाने आमच्या घरामध्ये वस्ती करायला येईल. बरं, आला की एकटा नाही येणार, लक्ष्मीला घेऊन येईल, म्हणजे तो पण प्रश्न मिटला. आणि मग आता याला अडवण्यासाठी काय करायचं? जंगलात तर जायची गरज नाहीये, देहाला कष्ट होण्याची गरज नाही. मग काय करायचं? तर ठाईचं बैसोनी
करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आम्हाला वेगळं काही करायचं नाही, आम्ही ज्या परिस्थितीत आहोत ना त्याच परिस्थितीमध्ये राहायचंय आणि आवडीने त्या भगवंताला आम्ही आळवून घ्यायचंय. खूप शॉर्टकट मध्ये सांगतोय. बरं, मग काही ना प्रश्न पडेल की मग त्या भगवंताला नेमकं इथं बसून आळवायचंय, मग आळवण्यासाठी त्याचं काहीतरी नाव आम्हाला माहिती पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे ही जी 5 नावं सांगितलेली आहेत ना, राम कृष्ण हरी विठ्ठल आणि केशव, या 5 नावांपैकी कोणतंही एक नाव आपल्या हृदयाशी घट्ट करायचं, आपल्या मनाशी घट्ट करायचं आणि त्याचा रात्रंदिवस अहर्निशी जप करायचा, म्हणजे तो धावते. बरं, आता प्रश्न पडेल असं करून थोडी ना तो भगवंत आम्हाला मिळणार आहे. आतापर्यंत आम्ही रामकृष्ण हरीच केलं की. बरं, तुकाराम महाराज पुढे सांगतात याविण आणिक असतापय साधन वाहात असे आण विठोबाची. कसं ते पुढे समजावं आपण. म्हणजे याच्यापेक्षा दुसरं अन्य कोणतंही साधन नाही आहे, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि शेवटी सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की इथं जे आहे ना या नामस्मरण भक्तीमध्ये हे सगळ्यात सोपं आहे. फक्त काय आहे ना, आपली चिकित्सक बुद्धी किंवा आपली शंका निर्माण करण्याची एक सवय, याच्यामुळे आम्हाला ते जमत नाही. म्हणून जो शहाणा आहे ना, जो शहानिशा करणार आहे तो बरोबर इथे घेतो. शहाणा तो धनी घेतो येते. हा झाला थोडक्यात भावार्थ. आता पुढे सविस्तर बघू. विठ्ठल बघा, प्रत्येक मनुष्य हा काही ना काहीतरी विवंचनेमध्ये अडकलेला आहे. स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठा असो वयस्कर असो, कोणताही जो मनुष्य आहे किंवा इतरही प्राणी हे आपल्या विवंचनेमध्ये अडकलेले आहेत. मग कोणाची परमार्थिक विवंचना आहे, कोणाची प्रापंचिक विवंचना आहे, कुणाची शारीरिक विवंचना आहे, तर कुणाची मानसिक विवंचना आहे. अनेक विवंचनांमध्ये हा मनुष्य अडकलेला आहे आणि याच्यातून कितीही प्रयत्न केले तरी काय त्याला सुटता येईना. म्हणून काही मंडळी जे या विवंचनेमध्ये अडकलेले होते ना, हे तुकाराम महाराजांकडे गेले. तुकाराम महाराजांच्या समोर बसले आणि त्याला प्रश्न विचारला, महाराज अहो आमच्या या ज्या विवंचना आहेत, काही प्रापंचिक आहेत, काही परमार्थिक आहेत, काही शारीरिक आहेत, काही मानसिक आहेत, या विवंचनेमधून आम्हाला बाहेरच पडता येत नाही. किती केलं तरी ते आमचा पाठलाग काही सोडत नाहीये. मग यासाठी काही उपाय असेल तर तुम्ही सांगा. तुकाराम महाराज म्हणाले विवंचनेवरती उपाय आहे. विवंचनेवरती उपाय एकच आहे, तो म्हणजे भक्ती. अहो भक्ती करून झालं की, तुम्ही म्हणताय भक्ती करायची, पण आम्ही भक्ती करून झालो. रात्रंदिवस सप्ते केले, मोठे मोठे यज्ञ केले, याग हवन केलं, सगळं केलं. कोणी सांगितलं या तीर्थाला जाऊ नये तिथं गेलो, तिकडे जाऊ नये तिकडे गेलो, भगतगिरी सुद्धा बाकी ठेवली नाही, सगळं केलं, पण तरी सुद्धा विवंचना काही सुटल्या नाही, त्रास काही आमचा सुटला नाही. म्हणून काहीतरी याच्यातून आम्हाला मार्ग सांगा. तुकाराम महाराज म्हणाले बघा, हे जे तुम्हाला आज भोगावं लागतं ना, या विवंचना ज्या भोगाव्या लागतात, हे आपलंच मागील जन्मातील आणि चालू जन्मातील अकर्म आहे. अकर्म म्हणजे पाप, जे आम्ही मागच्या जन्मांपासून घेऊन आलेलो आहे. म्हणजे पाप पुण्य करुणी तो प्राणी आणि नरदेहा येऊन आणि आमचा जो हा नरदेह आम्हाला मिळालाय ना, तो अर्ध पाप आणि अर्ध पुण्य घेऊन आलेला आहे. अर्ध पाप आहे आणि अर्ध पुण्य आहे. मग जेवढं पाप आहे ना, तेवढं आम्हाला इथं दुःख भोगावं लागतं किंवा विवंचना भोगाव्या लागतात. म्हणून आहे ना, आम्हाला हे पाप पहिलं कमी करावं लागेल. पाप पहिलं कमी करावं लागेल. मग पाप कमी कसं करावं? मग काय काही योग याग किंवा विधी करून चालतील? नाही. तुकाराम महाराज म्हणाले की ज्ञानोबरायाने हरिपाठामध्ये सांगून ठेवलेलं आहे, योग याग विधी योग याग योगयाग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानोबरायाने आधीच सांगून ठेवलेलं आहे हरिपाठामध्ये की हे योग याग विधी हे यज्ञ वगैरे याच्याने काही नाही होणार, याच्याने तो परमात्मा आम्हाला मिळणार नाही. आणि परमात्मा जर मिळाला नाही तर आमच्या विवंचना सुटणार नाहीत, कारण तुझे पायी सुख सर्व आहे.
सगळ्या विवंचनांचा नाश करण्याची ताकद त्याच्या पायाजवळ आहे. सगळी सुख त्याच्या चरणाशी लोळतात. मग त्याला प्राप्त केलं तरच आम्हाला या विवंचनेतून मुक्त होता येणार आहे. मग या योग यागविधी आता कलियुगामध्ये चालणार नाहीये, तेव्हा चालायचं. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तद्धरी कीर्तनात. कृतयुग म्हणजे सत्ययुगामध्ये देवाची आराधना करायची असेल तर ध्यान केलं जायचं, तपश्चर्या केली जायची. त्रेतायाम यजतो मखे त्रेतायुगामध्ये आम्हाला यज्ञ याग वगैरे करून परमेश्वराची प्राप्ती व्हायची. द्वापार युगामध्ये सेवा करून भगवंत मिळायचे. जशी गोपाळांनी केली, अनेक अर्जुनांनी केली, अनेक भक्तांनी केली, पांडवांनी केली, त्यांना भगवंत मिळाला. पण कलोत्तरी कीर्तनात कलियुगामध्ये आम्हाला हरीला प्राप्त करायचं असेल तर साधन काय? हरिकीर्तन किंवा हरीचं नाम जपणे एवढंच. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. याच्याशिवाय अन्य कोणतंही साधन आम्हाला या कलियुगामध्ये सापडणार नाही. म्हणून कोणीही योग याग विधी किंवा व्रत वैकल्य याच्या भानगडीमध्ये पडायचं नाहीये. फक्त आणि फक्त आम्हाला नामस्मरण भक्तीनेच त्या परमेश्वराला साध्य करता येऊ शकते. भक्तीच्या वाटा 9 आहेत. भक्तीच्या वाटा 9 आहेत. त्याच्यामध्ये कीर्तन भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, सख्य भक्ती आहे, अर्चन भक्ती आहे, आत्मनिवेदनपर भक्ती आहे. 9 वाटा आहेत. नामस्मरण भक्ती आहे. पण या वाटांपैकी आहेत ना, या 8 वाटा ज्या आहेत त्या त्रासदायक आहेत. कारण कोणी पाण्यात बसून तपश्चर्या करतो, कोणी हिमालयात, कोणी आपली शेंडी झाडाला लटकवून तपश्चर्या करतो. मग आम्हाला या मार्गाने जाऊन काही परमात्मा मिळणार नाही आणि आम्हाला ते शक्य नाही. बरं, व्रत वैकल्य करावी, यज्ञयाग करावे, तर आताच्या त्या ज्या विधी आहेत ह्या ब्राह्मणांनाच माहिती नाहीत. काय विधी करावे ह्या ब्राह्मणांनाच माहित नाही, आम्हाला काय जमणार. आणि म्हणून सगळ्या पालथ्या घड्यावर पाणी फिरणार आहे. म्हणून हे काही आम्हाला जमणार नाही. साधन सोपं साधन एकच आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे. फक्त आणि फक्त हे नामसंकीर्तन. संकीर्तन म्हणजे मागच्या वेळी तुकाराम बीजेला आपण सगळे होतात ना, मग त्यावेळी एक उदाहरण सांगितलेलं आठवत आहे का? मला वाटतंय इथं सांगितलेलं असावं की तुम्ही होतात ना मागच्या वेळी, तेव्हा तुम्हालाच उद्देशून सांगितलं होतं. आठवलं का? आईचं उदाहरण. आईला आम्हाला जर जेवायला पाहिजे असेल आणि आम्ही बाहेरून आलो उन्हातून, आईला हाक मारली, आई म्हणते मी काम करते. पण वारंवार जर हाक मारली, ए आई, ए आई, ए आई, ए आई, आई धावत येते. काय झालं? काय झालं? मला भूक लागली. भूक लागली म्हटली, गेली किचन मध्ये, जेवणाचं ताट वाढून आणलं, कारट्या रगड. आठवला प्रसंग गेल्या वेळी सांगितलेला. काय आहे? सतत देवाला हाक मारणे म्हणजे संकीर्तन. आता चाललंय ते कीर्तन, आणि सतत देवाला हाक मारणे म्हणजे संकीर्तन. मग नामसंकीर्तन साधन पै सोपे. बरं, आता हे नामसंकीर्तन साधन पै सोपे बरोबर आहे, पण नाम नेमकं जपायचं कुठल्या देवाचं? नाम नेमकं जपायचं कुठल्या देवाचं? आता मगाशी आपण छानपैकी हरिपाठ आपण प्रत्येकाने केला. मग हरिपाठामध्ये आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे देवाचं नाव काय आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. प्रत्येक जण म्हणतो आम्ही. देवाचं नाव काय? रामकृष्ण किंवा हरी, विठ्ठल, केशव ही जी आहेत ती देवाची नावं. आमच्या प्रत्येकाच्या माहितीनुसार ही देवाची नावं. कुणाला वाटेल राम, कुणाला वाटेल कृष्ण, कुणाला वाटेल विठ्ठल, ही भगवंताची नावं. पण वास्तविक हे भगवंताचं नाव नाहीये. वास्तविक हे भगवंताचं नाव नाहीये. कारण हा जो भगवंत आहे ना, हा अनाम आहे, याला नामच नाहीये. हा निर्गुण आहे, याला गुणच नाहीये. याला नाही आधी आहे, नाही अंत आहे. याला सुरुवातही नाहीये, शेवटही नाहीये. हा वेदांनाही अजूनपर्यंत कळला नाही, शास्त्रांनाही कळला नाही, 18 पुराणांनाही कळला नाही. हे ज्ञानोबारायांनी पहिलं सांगितलेलं आहे. साई चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. पण हरिसी गाती, त्या हरीचं नाव काय आहे? बरं, आता नाव कोणाला माहिती असतं? जो बारशाला गेला त्याला नाव माहिती. मग आपण बारशाला गेलो देवाच्या? आपण बारशाला गेलो का कधी देवाच्या? तुम्ही गेलात का? नाही गेलात. मग देवाच्या बारशाला कोण गेलं? बघा, ती दुपारची आली, नवरा खुर्चीत बसला होता आणि पेढा दिला. नवऱ्याला पेढा दिला. म्हणाला कसला पेढा? अहो कसला काय? त्या धोंड्याच्या पांड्याला पोरगा झाला ना, त्याचा पेढा. पण नाव काय ठेवलं? गणपत. गणपत, अच्छा ठीक आहे. मग पेढा खाल्ला. कळलं कुणाला? बायकोला. का बायकोला कळलं? कारण बायको कुठे गेली होती?
बारशाला गेली होती. मग तसं देवाच्या बारशाला आपण गेलो का? नाही गेलो. मग देवाचं नाव आम्हाला कसं कळणार? मग देवाच्या बारशाला जे गेलेत ना त्यांच्याकडून आम्हाला नाम घ्यावं लागेल. मग तसं देवाच्या बारशाला जे गेलेले आहेत ना ते म्हणजे संत आहेत, सद्गुरू आहेत. आणि या सद्गुरूंनी, या संतांनी, या साधूंनी, या ऋषींनी, या मुनींनी हा जो भगवंत आहे ना, निर्गुण आहे, निराकार आहे, अनाम आहे, त्या भगवंताला आपल्या समोर प्रगट करून सगुण रूपात आणलं. आणि इलाही रूपा आणिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. म्हणजे हे जे संत आहेत ना, हरिदासी म्हणजे संत. या हरिदासांनी किंवा संतांनी, या सद्गुरूंनी ना या देवाला नावारूपाला आणलं आणि त्याचं बारसं केलं. म्हणून त्याचं नाव काय आहे ना हे फक्त संतांना, सद्गुरूंना माहिती आहे. बाकी आम्हाला आता गुरु बरेच असतात माहिती आहे ना महाराज. गुरूंना प्रत्येक जण गुरु म्हणतात आणि जो आहे तो मंत्र देतात, त्यांना वाटेल तो मंत्र देतात, एखाद्या देवाचं नामस्मरण देतात. पण गुरु जर सिद्ध नसेल तर तो मंत्र कसा सिद्ध होईल? आणि म्हणून मुळात ज्या परमेश्वराला ज्याने प्राप्त करून घेतलेलं आहे त्या मार्गाने जाऊन, त्या मार्गाने म्हणजे पाठीकडील मार्गाने, मार्गाचा मार्ग, पश्चिमेचा मार्ग, त्या पश्चिमेच्या मार्गाने जाऊन त्या परमात्म्याला ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे ना, असे साक्षात्कारी सद्गुरू जे बारशाला गेलेले होते त्यांना प्राप्त करून घ्यावं लागेल. आणि मग त्यांच्याकडून आम्हाला ते जसे चालवतील तसे त्या मार्गाने जाऊन त्या परमात्म्याला आम्हाला प्राप्त करून घ्यावं लागेल. नाहीतर अशी नावं बरीच असतात देवाची, अशी नावं बरीच असतात. काय झालं माहितीये का, बाबा कामाला होते मुंबईत मिलमध्ये आणि रात्रीच्या वेळी, सकाळी लवकर जायचे. एक सुट्टीचा दिवस असायचा तेव्हाच कुठे मुलांना बघायला मिळायचं किंवा रात्री लेट, म्हणून त्यामुळे जास्त मुलांशी खेळण्याचा काही संबंध नाही यायचा. मुलं पण बिचारी पप्पा 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 करत वाट बघत राहायची. रात्री 8 वाजता यायचंय, जेवायचं आणि लगेच झोपायचं, एवढंच. म्हणून येताना आहे ना दरवेळी काही ना काहीतरी चॉकलेट, कॅडबरी काहीतरी खिशामध्ये घेऊन यायचा. का? तर मुलाला द्यायला म्हणून, कारण जास्त वेळ भेटत नाही ना मुलांशी करायला. म्हणून त्याला काहीतरी बाबा संध्याकाळी आल्यानंतर द्यायला हवं म्हणून कॅडबरी चॉकलेट काहीतरी कामावरून घेऊन यायचा. आणि हा मुलगा पण आहे ना वाट बघत असायचा. 8 वाजले ना की वाट बघत असायचा. जसे बाबा आले तसे बाबा आले, बाबा आले, पप्पा आले असं करत करत उड्या मारायचा. का? चॉकलेट मिळणार आहे ना, कॅडबरी मिळणार आहे आणि म्हणून उड्या मारायचा. मग बाबा पण आले की लगेच खिशातली कॅडबरी काढून द्यायची, चॉकलेट काढून द्यायचे, मुलगा खुश होऊन निघून जायचा. बरं काय झालं, एक दिवशी सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी मुलगा निघाला, वडील निघाले मुलाला घेऊन आणि गेले कुठे? उतळे महाराजांच्या घरी गेले. उतळे महाराजांच्या घरी गेले. उतळे महाराजांनी या आलेल्या मनुष्याला हाक मारली, अरे गणपत आज सुट्टी आहे का रे? कारण कधी असं दिसत नाही तू फिरताना, आज सुट्टी आहे म्हणून आला का रे? हा जो मुलगा आहे ना एकदा त्या आजोबांकडे, उतळे महाराजांकडे बघतो आणि एकदा आपल्या वडिलांकडे बघतो. काय ते त्याला कळेना. नंतर घरी आला. घरी आल्यानंतर बाबांना विचारलं, बाबा बाबा हे उतळे महाराज आहेत ना, तुम्हाला गणपत का म्हणाले? गणपत का म्हणाले? बाबा म्हणतात मुलाला, अरे बाबा माझं खरं नाव गणपत, माझं खरं नाव काय आहे? गणपत. अरे बापरे, खरं नाव गणपत. मृदुमणी, खरं नाव काय आहे? गणपत. खरं नाव गणपत. मी आपला उगाच बाबा 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 म्हणून करतो. आणि मग काय झालं, दुसऱ्या दिवशी बाबा गेले कामावरती. कामावरून येताना नेहमीप्रमाणे चॉकलेट, कॅडबरी घेऊन आले. हा वाट बघत होता. जसे बाबा बसमधून उतरून घराच्या दिशेने चालत येताना त्यांनी बघितले, तसा उड्या मारून मोठ्याने ओरडायला लागला, गणप्या आला, गणप्या आला, गणप्या आला. बाबांनी काय केलं माहितीये का? कॅडबरी नाही काढली, पायातली काढली आणि मग आपण ठरवायचंय आपल्याला खिशातलं हवं की पायातलं हवं. म्हणजे काय आहे, खरं नाव जे होतं ना हे आजोबांनी सांगितलं. खरं नाव जे होतं ते कोणी सांगितलं? आजोबांनी सांगितलं. आणि आम्हाला जे बोलायचं नाव आहे आम्हाला बाबांनी सांगितलेलं किंवा अन्य कोणी सांगितलं की बाबा याला हाक मार, ते नाव म्हणजे बाबा. वडिलांना हाक मारताना बाबा म्हणून मारायची आहे, पण मूळ नाव त्याचं गणपत होतं. तसं या अध्यात्मामध्ये, या परमार्थामध्ये
भगवंताचं मूळ नाव काहीतरी वेगळं आणि राम असेल, कृष्ण असेल, विठ्ठल असेल, ही जी नावं आहेत ना, ही त्याच्या रूपांची नावं, त्याला हाक मारण्याची नावं. जसं बाबा म्हणून हाक मारून आपण बोलवतो ना, तसं हाक मारायचं नाव या परमेश्वरांना ही दिलेली नावं आहेत. आणि म्हणून जे मूळ नाव आहे ना, ते आम्हाला त्या आजोबांकडूनच घ्यावं लागेल. आजोबांकडून म्हणजे साक्षात्कारी संतांकडून किंवा सद्गुरूंकडून घ्यावं लागेल. आणि मग एकदा का हे नाम आम्हाला सद्गुरूंकडून मिळालं किंवा साक्षात्कारी संतांकडून मिळालं की काय होतं हे अभंगातील पहिल्या चरणात. नाम नामसंकीर्तन साधन पैसोफे जळतील पापे जन्मांतरीची. मगाशी मी काय सांगितलं की आम्ही जन्माला आलो ना, ते मागील अर्ध पाप आणि पुण्य आम्ही घेऊन आलो. मग नेमकं या विवंचनेमधून सुटताना नामसंकीर्तन साधन पैसोफे हे सोपं साधन वापरलं तर याच जन्मातील नव्हे तर जन्मांतरीची, या जन्माची, आणि अंतरीची म्हणजे आतली. अंतरीची म्हणजे या प्रवासामध्ये आतमध्ये जे जे काही आम्ही जन्म घेऊन आलो, आम्ही हा पहिला जन्म नाहीये, बरेच जन्म घेऊन आलो, तर ती अंतरीची जन्मांतरीची जी पापे आहेत ना, ही सगळी जळून भस्म होतात. सगळी. आता आपण जरी इथं मुंबईमध्ये राहत असलो तरी प्रत्येक जण गावचेच आहेत ना, कोणी घाटावरचे असतील, कोणी कोकणातले असतील, पण गाववालेच आहेत ना सगळे, शेतकरी आहेत ना सगळे. मग आमच्या गावामध्ये, आता इकडे नाही पण गावामध्ये आपण गुरांना चारा देण्यासाठी म्हणा किंवा भाजवणीसाठी म्हणा गवत जमा करून ठेवतो की नाही. त्या गंजी असतात किंवा वरडी, काय म्हणतात आपल्याकडे, गंजी म्हणतात. मग या जर 100 गंजी आम्ही एकत्र करून ठेवल्या, 100 गंजी एकत्र गट्टा करून ठेवला, तर या 100 गंजींना जाळण्यासाठी आम्हाला किती डझन माचीस लागतील हो? किती डझन माचीस लागतील? एक काडी? अहो पण 100 गंजी आहेत, एक काडी पुरेशी आहे ना? एक काडी 100 या वरडी किंवा गंजी गवताचे भारे जे आहेत यांना पेटवण्यासाठी एक माचीसची काडी जर पुरी आहे ना, तसंच सद्गुरूंनी, साक्षात्कारी सद्गुरूंनी दिलेलं एक नाम आहे ना, एकदाच जपलं ना तरी जन्मोजन्मांतरीची जी पाप आहेत, मग 100 जन्म असू द्या, 1000 जन्म असू द्या, नाहीतर आणखी किती असू द्या, ही सगळी पाप जळून भस्म करण्याची ताकद त्या एका नामामध्ये. जळतील पापे जन्मांतरीची. किंवा अहो हडबडले पातक राम नाम घेता एक. एका रामनामामध्ये इतकी ताकद आहे की कितीही मोठं पातक असू दे, कितीही मोठं पाप असू दे, ते नष्ट कर. पातक आहे ते थरथर थरथर कापायला लागतं, म्हणजे पाप आहे ते कापायला लागतं, हडबडून जातं. एवढी ताकद या नामामध्ये आहे. म्हणून आम्हाला सद्गुरूंनी दिलेलं नाम आहे ना, ते जपून ही पाप भस्म करायची आहेत. ही पाप जर भस्म झाली तर आम्ही या विवंचनेमधून सुटू, असं तुकाराम महाराज सांगतात. बरं, मग आता हे पाप नष्ट करण्यासाठी किंवा हे नामस्मरण करण्यासाठी आम्हाला कुठं जंगलात जायची गरज आहे का? ध्रुवबाळ जसा जंगलात गेला होता आणि तपश्चर्या केली,
नाही. न लगे साय असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आम्हाला कुठेही जंगलामध्ये जायची आवश्यकता नाहीये. ते त्या काळात ठीक होतं. सत्ययुगामध्ये, त्रेता, द्वापार, वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळे भक्तीचे प्रकार आहेत. पण आपल्या इथं फक्त नामस्मरण भक्ती, फक्त नामच घ्यायचंय. नामाच्या चिंतने 12 वाटे पळती विघ्ने. 12 वाटा आहेत. ते वाटा आता सांगू शकत नाही, तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये. ते माहितीये ना, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळीच्या नारी, त्या वाटा आहेत. मग नामाच्या चिंतनाने जर 12 वाटांनी हे विघ्न पळून जातंय, एका वाटेने नव्हे 12 मार्गाने पळून जातंय, तर आणखी कशाला काय करायला हवं, एवढं सोपं साधन दिलेलं असताना. म्हणून हे करण्यासाठी कोणतंही व्रतवैकल्य करायची गरज नाही, योगयाग विधी करायची गरज नाहीये, मार्गशीर्षचे गुरुवार सुद्धा करायची गरज नाहीये. म्हणजे आता जे करतात त्यांना करू द्या, चुकीचं नाहीये काय. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी. हे सगळं करून फक्त आम्ही भक्तीचा दिखावा करतो आणि वायाची उपाधी दंभ धर्म. आज बघा, जरासं आम्हाला वाचायला आलं, ज्ञानेश्वरी वाचायला आली किंवा कीर्तन व्यवस्थित करायला आलं की आमच्या पुढे पदव्या लागतात की नाही. भाषा प्रभू म्हणून लागते, कोणी संत चरणरज लागतंय, कोणी आणखीन काय काय महाराष्ट्र भूषण लागतं. आम्हाला खरं म्हणजे नाही, एक हबप बास झालं. आमची वृत्ती अशी असली पाहिजे कीर्तनकारांची की फक्त एक हबप आहे ना, ती सुद्धा खूप झाली. कारण वायाची उपाधी दंभ धर्म, त्याच्याने फक्त दंभ अहंकार हे षडविकारच जवळ येणार आहेत. षडविकारांमध्येच ग्रासले जाणार आहोत. आता नाही तर उद्या ग्रासू, पण कधी ना कधीतरी त्याच्यामध्ये आम्ही ग्रासले जाणार आहोत, अडकले जाणार आहोत. म्हणून उपाधी नको आहे. उपाधी कधीही घ्यायची नाही किंवा दिखाव्यासाठी भक्ती आम्ही करायची नाहीये. दुसरा कोणतरी माझ्या घरी आला म्हणून मी ध्यानाला बसून दाखवलं की मी कशी माळ जपतो किंवा किती ध्यान करतो, त्या दिखाव्याने तो भगवंत मिळणार आहे का? नाही. त्यापेक्षा न केलेलं बरं, न केलेलं बरं. आम्ही मस्तपैकी ध्यानाला बसलेलो असतो. काही जण आता पंढरपूरला जाऊन येतात, मग तिकडून माळ घेऊन येतात. म्हणजे जरी गळ्यात माळ नसेल तरी काही जण जपमाळ सुद्धा घेऊन येतात. किंवा काही स्वामी समर्थांचे भक्त असतात, ते तिकडून त्यांची माळ भेटते. काही स्फटिकाची वगैरे असते, कोणी तुळशीची आणतं, कोणी रुद्राक्षांची माळ. वेगवेगळे संप्रदायाचे लोक असतात. प्रत्येकांचा भाव शुद्ध असतो. पण ज्यावेळी नामस्मरणाला बसतात ना, बरं तिकडच्या माहोलमधून आले, वातावरणातून आल्यानंतर जरासे वाटत असतंय. पण 2-4 दिवस झाले ना आणि माळ जपायला बसले, मग रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अगं चहा ठेवलाच काय ग? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मच्छर चावली वाटते. म्हणजे आमचं लक्ष जर असं इकडं तिकडं जात असेल तर ते नाम घेऊन काय उपयोग आहे? नाही. मग यापेक्षा ते नाम तसं न जपलेलं बरं. म्हणून आहे ना, योग्य मार्ग काय आहे ना, तो अवलंब तो जाणून घेण्यासाठी योग्य त्या सद्गुरूंकडे जावं लागेल आणि त्यांच्याकडून तो मार्ग घ्यावा लागेल. कारण ज्ञानोबारायाने सांगितलेलं आहे, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होजे. तो गुरु असा असला पाहिजे की त्याला शिष्याच्या सगळ्या जे काही विवंचना आहेत, सगळी जी संकट आहेत, त्याच्या मनातील प्रश्न, त्याच्या मनातील शंका, या सगळ्याचं निरसन करण्याची ताकद त्याच्यात पाहिजे, तरच तो सद्गुरू आहे. आणि अशा सद्गुरूला शरण गेल्यानंतरच ते सिद्ध होईल. मंत्र देणारे बरेच आहेत. म्हणून अशा भानगडीत पडू नये. आपण आपलं कल्याण नाही तर अधोगतीच्या मार्गाला जाऊ. म्हणजे वाईट काही नाही, चुकीचं काही नाही, पण मार्ग चुकतो ना. योग्य मार्गाला गेलो नाही. जर आम्हाला जायचंय साताऱ्याला आणि आम्ही बस पकडली कोकणातली, साताऱ्याला पोचू का? नाही ना पोचणार. म्हणून साताऱ्याला जाणारीच गाडी पकडावी लागेल, तर खऱ्या अर्थाने आमचं साध्य पूर्ण होईल. म्हणून सद्गुरू साक्षात्कारी असणं आवश्यक आहे. मग याच्यासाठी तुकाराम महाराज सांगतात की वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायची गरज नाही. न लगे सायास जावे वनांतरा. तुम्ही फक्त नामस्मरण घरी करा, तो स्वतः भगवंत आपल्या घरामध्ये आनंदाने येईल, स्वतःच्या मनाने, स्वतःच्या इच्छेने येईल. सुखे येतो घरा नारायण. आता चाली लावायला जास्त वेळ देत नाही मी. हा, मग काय करायचं आम्ही? ठाईचं पैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळावा. आपण ज्या स्थितीमध्ये, घरामध्ये असो, बाहेर असो, जिथे पण आहोत ना, त्या स्थितीमध्ये बसा. कुणाला पद्मासन घालता येणार नाही, कुणाला मांडी मोडून पण व्यवस्थित बसता येणार नाही. ज्याला ज्या आसनामध्ये बसता येईल त्या आसनामध्ये बसा. ठाईच बैसोनी करा एक चित्त. जसं बसता येईल तसं बसा, पण चित्त मात्र एकाग्र करा आणि त्या भगवंताला आळवून घ्या, एकाग्र मन करून. कारण आमचं मन आहे ना लगेच भरकटतं, लगेच भरकटतं. एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलंय की सर्वांग निर्मळ
चित्त जैसे गंगाजळ गंगाजळ. चित्त जे आहे ना ते गंगाजळाप्रमाणे पवित्र असलं पाहिजे. बरं, गंगाजळ म्हणजे आता काही जण असे पण म्हणतात की कटोती में गंगा, काय मन चंगा तो कटोती में कटोती में गंगा. मग कटोती में गंगा किंवा ते कमंडलू मध्ये किंवा एखाद्या बादलीमध्ये आम्हाला पाणी आणून दिलं आणि सांगितलं की बाबा ही गंगा आहे. मग या गंगेमध्ये जर 100 जणांनी जाऊन हात धुतले तर गंगा पवित्र राहील का? नाही राहणार. म्हणून परत तुकाराम महाराजांनी आणखीन एक सांगितलंय 12 अभंगामध्ये, जैसी गंगा वाहे सैसे ज्याचे मन. मन वाहणारी गंगा जशी आहे ना, या वाहणाऱ्या गंगेप्रमाणे आपलं मन पवित्र राहावं. मग त्याच्यात 100 काय 1000 जणांनी जरी हात धुतले ना तरी गंगा स्वच्छच आहे, कारण घाण पुढे पाठवणार आहे. म्हणून वाहणाऱ्या गंगेप्रमाणे आमचं मन पवित्र असावं, शुद्ध असावं, तेव्हाच आम्ही त्या भगवंताला आळवू शकतो. अन्यथा आमच्यामध्ये या सगळ्यांचा कचरा निर्माण होणार आहे आणि हे अपवित्र होऊन जाणार आहे. म्हणून आपलं मन शुद्ध असणं गरजेचं आहे. वरून साबण आम्ही हमाम काय लावला, लक्स काय लावला, आणखी काय लावलं, काहीही उपयोग होणार नाही. त्याच्याने फक्त शरीर शुद्धी होते, मन शुद्धी होत नाही. म्हणून ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. बरं, आता हे ठीक आहे की ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आम्ही एका जागी बसून त्या भगवंताला आळवायचं ठीक आहे. पण आळवण्यासाठी नाम काय घ्यायचं, त्याला आळवण्यासाठी काय म्हणावं की तो आमच्यापर्यंत येईल. अभंगातील 4 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र सर्व काळ, मंत्र सर्व काळ, जगती पाया सदा देवानंद, जगती पाया सदा देवानंद. ठाईचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आणि एक चित्त करून देवाला कसं आळवावं तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजेच जोपर्यंत आम्हाला साक्षात्कारी सद्गुरू भेटलेले नाहीयेत ना, तुकाराम महाराजांचं हे वाङ्मय आहे, हे नीट समजून घ्यायचं आहे. कारण बघा, एका अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे, बाबाजी आपुले सांगितले नाम, हा वेगळा पार्ट. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग हा जो मंत्र दिलाय तो वेगळा आणि हे नाम आहे ते वेगळं. बाबाजी आपुले सांगितले नाम तुकाराम महाराजांना आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की जोपर्यंत साक्षात्कारी सद्गुरू भेटलेले नाहीयेत ना, तोपर्यंत राम कृष्ण हरी विठ्ठल केशव या 5 नावांपैकी जे पण नाव तुला मनाला आवडेल ते हृदयाशी घट्ट कर आणि अहर्निशी त्याचा जप कर. कधीपर्यंत? जोपर्यंत साक्षात्कारी सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत. मग कोणत्याही देवाचं नाव असो, जे आपल्याला आवडतंय ते घ्यायचं. त्याच्याने सुद्धा पुण्याचंच संचित होतं, नाही असं नाही. फक्त तो आपल्याकडे यायला थोडा वेळ लागतो ना. मग लवकर जर पाहिले असेल ना तर हे घ्यावं लागतं. तिथपर्यंत पोहोचलेले त्यांच्याकडून घ्यावं लागतं. म्हणून जे नाम आहे ते वेगळं आणि मंत्र आहे तो वेगळा. मग या 5 नावांपैकी आम्ही कोणतंही नाम घेऊ शकतो हृदयाशी घट्ट करून. मग असं केलं ना तर तो भगवंत आम्हाला प्राप्त होणार आहे. मग वेगळी व्रत वैकल्य करायची आम्हाला आवश्यकता नाहीये. त्या बळीराजाने सुद्धा इंद्रपद प्राप्त होण्यासाठी 100 यज्ञांचा संकल्प केला होता. 99 यज्ञ पूर्ण झाले, 100व्या यज्ञाला सुरुवात होणार. तोच भगवान आले वामन अवतार घेऊन आणि पाताळात घालून टाकलं. कठीण आहे ना हे मार्ग, कठीण आहेत, सोपे नाही आहेत. कारण आमच्या मनामध्ये काय कधी हेतू जागा होतो भक्ती करताना, कधी स्वार्थ निर्माण होतो, कधी अहंकार निर्माण होतो हे आपल्याला कळत नाही.
आपण त्या जागेवर असल्यामुळे आम्ही करतोय तेच बरोबर, अशी एक भावना आमच्या मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणून माऊलीने सुद्धा सांगितलंय, मनोमार्ग गेला तो तिथेची मोकळा. जो मनाच्या मार्गाने गेला, कारण मनाला पटतंय हेच सत्य आहे ना. आणि म्हणून हा अहंकार कधी निर्माण होतो, हा स्वार्थ कधी निर्माण होतो, काहीतरी मिळवण्याची इच्छा कधी या भक्तीमध्ये निर्माण होते कळत नाही. आणि म्हणून हा भगवंत वेळीच ठेचून काढतो परत, आपला मार्ग चुकीचा असेल तर. म्हणून हे बाकीच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. नलगती सायास जावी नंतर कुठेही काही करायची आवश्यकता नाही. फक्त हे जेवढं सांगितलेलं आहे आता तुकाराम महाराजांनी तेवढंच आम्हाला करायचं आहे. बस एवढं केलं ना पुरेसं आहे. मग काय करूया, एकदा त्या भगवंताचं नामस्मरण करूया का आपण सर्वांनी? करूया. चला सर्वांनी हात वरती करून टाळ्या वाजवत त्या भगवंताचं नामस्मरण करूया. विठोबा नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग आता हे जमलेली जी मंडळी आहेत ना, तुकाराम महाराजांकडे गेली होती, जी सुरुवातीला सांगितलं विवंचना घेऊन गेली होती, या मंडळींनी विचारलं की महाराज याच्यापेक्षा आणखी कोणतं साधन आहे का हो? याच्याही पेक्षा आणखी? कारण एवढी साधनं सांगितली, व्रत वैकल्य वगैरे हे नको म्हणताय, फक्त रामकृष्ण हरी किंवा हे 5 मंत्र सांगितले ते किंवा नामस्मरण सद्गुरूने दिलं एवढं सांगताय, मग याच्यापेक्षा आणखीन कुठलं वेगळं साधन? नाही नाही म्हणाले तुकाराम महाराज, म्हणाले याच्यापेक्षा वेगळं अन्य कोणतंही साधन नाहीये. या विण आणिक असता पै साधन, वाहातसे आण विठोबाची. यापेक्षा अन्य कोणतंही वेगळं साधन नाहीये त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं. तुम्हाला खरं वाटत नसेल ना तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आण म्हणजे शपथ, वाहातसे आण विठोबाची. बघा काय आहे ना, संत एकतर शपथ घेत नाहीत आणि घेतली तर ती कधी मोडत नाही. एकतर घेणार नाहीत किंवा घेतली तर कधी मोडत नाहीत. आता आमच्या सारख्यांचं वेगळं आहे, आम्ही दिवसात किती शपथ घेतो त्याचा काही नेम नाही. कधी पांडुरंग शपथ, कधी आई शपथ, बाबा शपथ, गणपती शपथ, किती शपथ घेतो आणि किती मोडतो. पण संतांचं तसं नाहीये. संत एकतर शपथ घेत नाहीत आणि घेतली तर कधी ती मोडत नाहीत. काय झालं माहितीये का, वडील काम करत होते आणि आईला चिंता वाटत होती की मूल लहान आहे आणि पाणी आणायला जायचंय विहिरीवरती. मग आता लहान मुलाला जर बाबांकडे द्यावं तर त्यांच्या कामामध्ये डिस्टर्ब होईल. काय करावं काय सुचेना. शेवटी लांबूनच नवऱ्याला सांगितलं की जरा याच्यावरती लक्ष ठेवा, मी लगेच जाऊन एक कळशी भरून घेऊन येते विहिरीवरती जाऊन. आता ते बाबा विठ्ठल 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 करण्यामध्ये दंग होते, त्यामुळे त्यांची मान डुलत होती. त्यामुळे त्या आईला वाटलं की बाबा खरोखर नवऱ्याने हो म्हटलंय की लक्ष ठेवेन म्हणून, आणि त्यांच्या भरोशावरती तिनं आपल्या बाळाला तिथं ठेवलं आणि गेली पाणी आणण्यासाठी गेली. आता हे जे बाबा होते ना मुलाचे, हे विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी या नामघोषामध्ये तल्लीन झाले होते. इतके तल्लीन झाले होते त्यांना भान राहिलं नव्हतं. त्यांचा व्यवसाय होता मडकी घडवण्याचा.
आणि ते चिखल ते तुडवत होते, माती तुडवत होते. आणि या मुलाला आवाज गेला. आता बघा कसं असतं, पडिले वळण इंद्रिया सकळा. मूल जरी लहान असेल तरी बाबांच्या आवाजाची सवय झाली. मग त्या आवाजाच्या दिशेने, हा आवाज ओळखीचा वाटतोय म्हणून आवाजाच्या दिशेने मूल रांगत 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 वडिलांजवळ गेलं. वडील भजन करण्यामध्ये, पांडुरंगाचं नामस्मरण करण्यामध्ये तल्लीन होते. तल्लीन असल्यामुळे बाळ जवळ आलेलं कळलंच नाही. बाळ त्यांच्या डोकराला धरून, पायाला धरून वरती उभं राहण्याचा प्रयत्न करत होतं, पण यांच्या काही ते लक्षात आलं नाही. यांनी तो चिखल तुडवता 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 बाळाला सुद्धा त्याच्यामध्ये तुडवून टाकलं. थोडा वेळ झाला आणि बाळाची आई आली. बाळाची आई आली, कळशी ठेवली, पण बाळ कुठे दिसेना. इकडे बघते तिकडे बघते, कुठेही नाही आहे. शेजारच्यांना विचारलं बाळ आले का, तर नाही. म्हणून नवऱ्याजवळ विचारायला गेली तर नवरा भजन करण्यात दंग. आणि तेवढ्यात लक्ष गेलं त्या तुडवणाऱ्या मातीकडे. बघितलं तर तो सगळा चिखल जो आहे ना, तो लाल लाल झाला होता, त्याचा रंग. आणि त्या चिखलामधून इवली इवली अशी 4 बोट वरती आली होती. ही बोट बघितल्यानंतर सगळा प्रकार काय हा त्या माऊलीच्या लक्षात आला आणि एकदम मोठ्याने हंबरडा फोडला. आणि हंबरडा फोडत असतानाच त्या नवऱ्याला भडकून म्हणाली, रागामध्ये म्हणाली, की अहो वाटोळं होऊ द्या तुमच्या पांडुरंगाचं. आपल्या पोराचं काय केलं बघा, वाटोळं होऊ दे तुमच्या पांडुरंगाचं. आणि हे पांडुरंगाबद्दल ऐकल्यानंतर हे जे होते ग्रहस्थ हे भडकले आणि रागाने असं तिला हात उगारून तिच्यावरती मारण्यासाठी गेले. तेवढ्यात या माऊलीने शपथ घातली, ती खबरदार जर मला हात लावा तर पांडुरंगाची शपथ आहे. पांडुरंगाची शपथ घातली, मला जर हात लावला तर पांडुरंगाची शपथ. आणि संत कधी शपथ मोडत नाहीत. म्हणून त्या दिवसापासून या गृहस्थाने या आपल्या पत्नीला हात लावायचं सोडून दिलं. बरं, आता थोडे दिवस गेले. दुःख थोडे दिवसासाठीच असतं. कोणी 10 दिवसाचं करतं दुःख, कोणी 15 दिवसाचं, कोणी महिनाभर, कोणी 6 महिने. हळूहळू हळूहळू देवाने जसं स्मरण दिले ना तसं विस्मरण दिलंय. म्हणून दुःख हे नाहीसं होतं. आणि जेव्हा हे दुःख संपलं ना त्यावेळी ही बायको मनामध्ये विचार करायला लागली, अरे आता तर हे काय मला हात लावत नाहीये, मला टच करत नाहीये. आणि एक वंशाचा दिवा होता तो सुद्धा गेला. मग आता काय करावं काही समजत नाही. बरं, दुसरं लग्न करावं यांचं तर दुसरी येणारी सवत आणि माझं पटेल का? दुसऱ्या बायकोचं माझं पटेल नाही पटणार. मग काय करावं? मग आपली धाकटी बहीण होती ना, हिचंच लग्न आपल्या नवऱ्याजवळ लावून द्यावं असं वाटलं. आणि बाबांकडे गेली माहेरी. बाबांना सांगितलं प्रस्ताव, की माझं असं असं वंशाला दिवा पाहिजे, म्हणून तुम्ही आपल्या या छोट्या मुलीला माझ्याच नवऱ्याशी लग्न करून द्या. बाबा तयार झाले, कारण जावई खूप चांगला होता ना स्वभावाने. जावई खूप चांगला होता. पहिल्या मुलीला अगदी सुखामध्ये आनंदामध्ये वागणूक दिली होती. कधीही तिला कधी मारलं नाही, कधी तिच्याशी भांडण केलं नाही. अगदी शांत आणि साधा स्वभावाचा जावई. म्हणून तेही आनंदी झाले, चला बाबा इतर कोणाला तरी द्यायची त्यापेक्षा यांनाच देऊन टाकू. आणि म्हणून लग्न करायचं ठरवलं. लग्न झालं सुद्धा. आता लग्न झाल्यानंतर 4 पावलं पुढे जाऊन सोडायची पद्धत असते. 4 पावलं पुढे सोडायला म्हणून बाबा गेले त्या मुलीचे, लग्न झालेल्या मुलीचे. आणि सोडायला जाताना रडत 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 जावयांना म्हणताय की जावई बापू, तुमचा स्वभाव खूप साधा आहे, शांत आहे आणि पहिल्या मुलीचा सांभाळ तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केलात. आणि म्हणून तुम्हाला ही मुलगी सुद्धा मी तेवढ्याच आनंदाने देतोय जशी पहिली दिली. मग जशी मी आनंदाने देतोय ना तसंच तुम्हालाही एक करायचं आहे, की पहिलीला जशी वागणूक दिलीत ना तशीच दुसरीला द्यायची. आणि नाही कराल ना तसं तर पांडुरंगाची शपथ. पुन्हा पांडुरंगाची शपथ आली. आता काय झालं माहितीये का, ही जी पहिली होती ना तिने डोक्यावर हात मारून घेतला. म्हणाली मी तर चूक केली, पण बाबांनी मात्र घोड चूक केली. कारण पहिली शपथ डिड नॉट टचिंग. मग आता जर मला टच करत नाही तर हिचं काय करतील? म्हणजे मी करायला गेलं वंशाला दिवा पाहिजे म्हणून, पण बाबांनी मोठी घोड चूक करून ठेवली. आता काय करावं? पुन्हा दोघींचा संसार चालू झाला. एक दिवस या दोघींनी विचार करून या आपल्या नवऱ्याचे दोन्ही हात आपल्या अंगावरती ठेवले रात्रीच्या झोपेच्या वेळी. याला जाग आली. या ग्रहस्थांना बघितलं, एक हात या अंगावर, इकडच्या अंगावर, एक हात दुसरीच्या अंगावरती. आणि मग पांडुरंगाची शपथ आठवली. अरे माझ्या या 2 हातांनी या पांडुरंगाची शपथ मोडली काय, हे हातच ठेवणार नाही. आणि म्हणून गेले धावत धावत उठले, कोयती घेतली, कोयती
एका खांबाला बांधली घराजवळ आणि हे दोन्ही हात आहेत ना ते कोपरापासून तोडून टाकले, कापून टाकले. का? कारण संत कधीही शपथ मोडत नाहीत. एक तर ते घेत नाहीत आणि घेतली तर मोडत नाहीत. मग या पांडुरंगाच्या शपथीसाठी त्यांनी स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार केला नाही. भक्त असेच असतात. भक्त ऐसे जाणार जे देही उदास. त्यांना आपल्या देहाची आसक्ती नसते. दोन्ही हात तोडून टाकले आणि नंतर मग जेव्हा वारीला गेले सगळे संत मंडळी होते. ज्ञानोबा माऊली होते, निवृत्तीनाथ होते, मुक्ताबाई होत्या, नामदेव महाराज होते. ही सगळी मांदियाळी ज्यावेळी वारीला गेली होती ना तेव्हा हे पण गेले होते वारीला. मग वारीला गेलेले असताना नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल लावण्यासाठी ज्ञानोबाराय होते. जनी म्हणे देवा ज्ञानदेवा बोला बोला अभंग. ज्ञानोबाराय अभंग चाली लावण्यासाठी होते, प्रमाण देण्यासाठी. आणि थोड्या वेळाने विठोबा रखुमाईचा गजर चालू झाला आणि विठोबा रखुमाईच्या गजरामध्ये सगळेजण वरती हात करून टाळ्या वाजवत आनंदाने नाचायला लागले, उड्या मारायला लागले, त्या गजरामध्ये तल्लीन झाले. आणि हे जे गृहस्थ होते या गृहस्थांना सुद्धा भान राहिलं नाही आणि यांनी सुद्धा हात वरती करून टाळ्या वाजवायचा प्रयत्न केला. पण हात एवढेच हो कोपरापर्यंत, म्हणून ते असे कोपराने टाळ्या वाजवायचा प्रयत्न करायला लागले. मग या कोपराने टाळ्या वाजवणाऱ्यांकडे ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं. ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांना खुणवलं की ते बघा तिकडं काय चाललंय. मग नामदेव महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली, आता माझी चिंता तुझं नारायण. आता माझी चिंता तुझं आता माझी चिंता तुझं नारायण. रुक्मिणी रमणा वासुदेवा. आता माझी चिंता तुझं नारायणा. पांडुरंगा, अरे मला नाही चिंता आहे, माझी चिंता तुला असली पाहिजे. कारण द्रौपदी संकटी वस्त्र पुरविले, धावत्या घेतली गजेंद्राची, उपमन्यूची ते आळी पुरविली. तू या सगळ्यांना मदत केलीस. मग हा तुझा जो खरा भक्त आहे, त्याच्यावर हा अन्याय कशाला? म्हणून मला वाईट वाटतंय, पण आता ही सगळी माझी चिंता आहे ना, ती तुझी चिंता असली पाहिजे. आणि नामा म्हणे करा करुणा केशवा. आणि आता तुम्ही करुणा करा आणि या भक्ताचं काय ते बघून घ्या. मग त्याबरोबर पुन्हा विठोबा रखुमाईचा गजर सुरू झाला आणि त्यावेळी ते हात टाळ्या वाजवायला लागले सर्वांचे. त्यावेळी हे कोपरापासून जे टाळ्या वाजवत होते ना त्यांना जसं झाडाला पालवी फुटावी तसे हात फुटले आणि ते कधी ते टाळ्या वाजवायला लागले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. थोड्याच वेळामध्ये 1-2-2.5 वर्षाचं बाळ रांगत आलं आणि त्यांच्या मांडीवर येऊन बसलं. कोण होते ते गृहस्थ? संत गोरोबा काका. आपला विषय आहे की संत कधीही शपथ घेत नाहीत आणि घेतली तर मोडत नाहीत. मग आपल्या देहाचा सुद्धा ते कधी विचार करत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज हे संत आहेत, सच्चिदानंद स्वरूप आहेत. ते आम्हाला पांडुरंगाची आण घेऊन शपथ घेऊन सांगतायत की या विण आणिक असता पै साधन वाहत असे आण विठोबाची. शपथ घेऊन सांगतायत. म्हणून आम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि याच विश्वासाने त्यांनी दिलेलं जे साधन आहे या साधनाच्या द्वारे आम्हाला त्यांना प्राप्त करून घ्यायचंय. पण आमची एक विवंचना आणखीन एक वाढते की आम्ही मनामध्ये शंका करतो, मनामध्ये आमच्या संशय निर्माण होतो. त्यामुळे चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे आम्हाला कळत नाही आणि नको त्या मार्गाला जाऊन आम्ही भरकटतो. मग जो यामध्ये जो शहाणा आहे ना, शहाणा जो हुशार आहे, चिकित्सक आहे, तो बरोबर शहानिशा करतो आणि इथलं मर्म समजून घेतो आणि इथं सगळं काही सोपं आहे ते तो स्वीकारतो आणि आपलं जीवन धन्य करून घेतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी, शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे ना तोच फक्त इथं घेऊ शकतो. इथं सगळ्यात सोपं वाङ्मय ज्ञानोबारायांनी संस्कृत मध्ये असणारी गीता सोपी करून सांगितली आणि ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ती ज्ञानेश्वरी कालांतराने, आता तेव्हाची मराठी आणि नंतरची मराठी फरक आहे. तुकोबारायांच्या काळातली मराठी तेव्हाचं वाङ्मय बघायचं आणि ज्ञानोबारायांच्या काळातलं वाङ्मय बघायचं, फरक आहे. तुकाराम महाराजांच्या काळात दासबोधवाले रामदास स्वामी पण आहेत. रामदास स्वामींच्या ग्रंथामधील शब्द बघायचे आणि ज्ञानोबारायांच्या ग्रंथामधील भाषा बघायची, फरक आहे. कारण मध्ये 300 वर्षाचा गॅप आहे आणि दासबोध झाल्यानंतर आता परत 300-350 वर्ष झालेत. आताची मराठी आणखीन वेगळी आहे. म्हणजे आता कोणाला तरी नवीन अवतार घ्यायला लागेल ना. मग तुकाराम महाराजांनी
ते जे जसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना आणि सार सांगितलं, तसं तुकोबारायांनी वेदांवरती अभ्यास करून वेदांचा तो अर्थ माशीचा ठावा एरंडी व्हावा फार माथा, आणि त्यांनी सगळे वेद जाणून घेऊन या वेदांवरती अभंग लिहिले. त्याच्यापासून तुकाराम गाथा तयार केली आणि आमच्या समोर आणून ठेवली. एवढं सोपं करून सांगितलं, मग आणखीन वेगळं कुठं जायची काय आवश्यकता आहे? म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी येतो येते. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. नारायण ज्ञानेश्वर माऊली घरा
नारायण